तर चला सामन्याच्या दिशेने आपण पुन्हा एकदा वळणार आहोत. सामना महत्वाच्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. दिव्यांश 11 आदर्श क्रिकेट संघ पडलेगाव आणि त्यांना फाईट करतोय पियुष आयांश 11 स्वर्गीय राकेश म्हात्रे प्रतिष्ठान गावदेवी क्रिकेट संघ सोनारपाडा. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आपण पाहत आहोत. मनोहरदादा पाटील वडवली आणि त्याच वेळेला आपण पाहत आहोत आकाशदादा भोईर घेसर फॅम टीम पियुष आयांश 11 स्वर्गीय राकेश म्हात्रे प्रतिष्ठान गावदेवी सोनारपाडा विपक्ष दिव्यांश 11 आदर्श क्रिकेट संघ पडलेगाव. पहिलं षटक स्वप्नीलच्या विरोधामध्ये आक्रमण आपल्याला पाहायला मिळतंय. अनिकेत यंदाच्या हंगामामध्ये वेगळ्याच आणि भन्नाट फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चौकार चौकार लगावलाय फलंदाज अनिकेतनं. अनिकेत पाटील आपण पाहत आहोत. काल अगदी आपण ओहो यावेळेस फटका चांगला आहे अमोल पाटीलच्या डोक्यावरनं बॉल निघाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. डीजे ऑपरेटर जवळपास तुमचं लाखभर रुपयाचं नुकसान झालं असतं आता मिळाला. अनिकेत पाटील डीजे ऑपरेटरला सांगतोय की जागते रहो. आज साईडला पुन्हा एकदा आणखीन एक मोठा फटका. हा बॉल देखील निघून जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिड विकेट नाट फलंदाजी अनिकेतची आपल्याला पाहायला मिळते. पाटील सबसे कातिल सध्या मैदानाच्या आतमध्ये अनिकेतची बॅटिंग आपण पाहत आहोत. स्वप्नीलच्या विरोधामध्ये चौकार षटकारांचा पाऊस यंदाच्या हंगामामध्ये आपण पाहिलं तर सोनारपाडा टीमसाठी रन मशीनचं काम केलंय. अगदी आपण पाहत होतो मागील काही पर्वांमध्ये अमोल पाटील योगेश पाटीलला, पण या वर्षी मात्र अनिकेतनं धुमाकूळ घातलाय. आणखीन एक ठोकलाय. हा देखील बॉल बाउंड्री लाईनच्या तब्बल 23 धाबा 3 षटकार ठोकण्याचा विक्रम नोंदवला इथे अनिकेत पाटीलनं. यावेळेस टॅपिंग क्रिकेट आपण पाहता. समोर मिड ऑफ मध्ये बॉल. काय फलंदाजी केली अफलातून अनिकेतनं. पहिल्याच ओव्हर मध्ये प्रचंड धावांची वसुली. काल अगदी आपण पाहिलं तर धडाकेबाज चषकामध्ये मुरबाड च्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं सोनारपाडा विपक्ष सोनारपाडा ही लढत आपल्याला पाहायला मिळाली. मुरबाड परिसरातील सोनारपाडा संघ आणि त्यांना फाईट करताना आपल्याला पाहायला मिळाला डोंबिवली परिसरातील सोनारपाडा संघ. पहिल्या ओव्हरचा काय संपन्न झाला. पहिल्या ओव्हरचे शेवटचे 2 बॉल आले डॉट, पण पहिल्या 4 बॉलमध्ये धावांची वसुली दमदार झाली. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात त्या 23-23 विदाउट लॉस.
उत्तरशिव संघ कर्णधार आणि फडकेपाडा संघ कर्णधार आपण तयार कंपल्सरी इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतो. मनोज पवार उत्तरशिव आला असेल तर आपण थोडं कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. काल खरं तर मनोज पवार यांचा वाढदिवस देखील होता. अमर ठाकूर बाहुबली झोप झाली का? काल मला वाटतं 5:30 वाजल्यात धडाकेबाज स्पर्धेमध्ये खोला टाकण्याचा प्रयत्न, बॉलर्स बॅक खेळला गेलाय. अनिकेत पाटील जेव्हा जेव्हा विस्फोटक सुरुवात करतो तेव्हा मात्र योगेश पाटील थोडं कॅज्युअल अप्रोच दाखवते बघा. सिंगल इकडे मात्र प्राप्त केली जाते. तो अटॅकिंग इंटेंट मागील काही स्पर्धांमध्ये योगेश पाटीलचा आपल्याला पाहायला मिळाला नाही. ज्या प्रकारे आपण नेहमी त्याला पाहतो, नैसर्गिक खेळ त्याचा जो आपण पाहतो. मागे देखील आपण पाहिले तर मोठी बॅटिंग लाईनअप आपण पाहत आहोत. अमोल पाटील, अमर ठाकूर, प्रथमेश पालकरे असेल, आर्यन ठाकूर असेल. बॉल तयार, चेतन स्लॉग ओव्हर मध्ये. यावेळेस मात्र इनफिल्डच्या वरनं फटका चांगला आहे. पॉइंट बाउंड्रीच्या पलीकडे पाठवलं चेंडूला सीमारेषेच्या बाहेर. चौकार. आपल्याला पाहायला मिळते सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये रन मशीन ऑफ सोनारपाडा अनिकेत पाटील. अनस्टॉपेबल अनिकेत. स्वीप करण्याचा प्रयत्न होता यावेळी. चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क नाही. वॉलेट डिलिव्हरी. चेंडू ग्राह्य धरला जाईल. डॉट बॉलची समाप्ती. धावांचा खरं तर पाऊस पाडण्याचा नेहमी प्रयत्न असतो अनिकेत पाटीलचा आणि यंदाच्या हंगामामध्ये त्याने जबरदस्त फलंदाजी केली थ्रू आउट दी सीझन. पडलेगाव संघाला जर रोखायचं या टीमला तर समोर हे आव्हान जे ना त्याला थांबवणं गरजेचं आहे. विकेट नाही, दूर आहेत फिल्डर. पहिल्या टप्प्यावरती बॉलला उचललंय, फेकलंय, सिंगल मिळेल. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहत आहोत. गोलंदाज दक्ष मात्रेला. फटका चांगला आपण पाहतो. ऑनसाइडला प्लेस केला गेला फिल्डर डीप मध्ये. आणि इथे मात्र आपण पाहतोय काय घडलं एक्झॅक्टली. योगेश पाटील यांनी काय केलं तिकडे बघा. आपण पाहतोय रनआउटच्या स्वरूपात योगेश पाटीलला माघारी परतावं लागेल. ही इज गॉन. अमोल पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. आता मात्र सोनारपाडा संघासाठी आपण पाहिलं तर सातत्याने गेले कित्येक वर्ष या दोन्ही फलंदाजांनी जबरदस्त क्रिकेट खेळलं. योगेश बाद झाल्याने आता अमोल पाटील आला. पण अनिकेत पाटील नावाचं वादळ काही केल्या शांत होत नाहीये. पाऊस पाडला मैदानाच्या आतमध्ये. चौकार षटकारांचा धावा बनवतोय आणि धावांची गती प्रचंड वाढवतोय. चौकार.
इंटरने त्याने फलंदाजी करून दाखवली. महत्त्वपूर्ण फलंदाज बाद झालाय. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अमोल पाटील आपण पाहणार आहोत स्ट्रायकर एंडवरती. 2 ओव्हरचा कॅच संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर तब्बल 34 धावा दाखल करते. पण 34 पाहतोय. सोहम येतो गोलंदाजी मार्कवर. सोहम ठाकूर तयार. फटका फसलाय पण सुदैवाने फिल्डर नाहीयेत. सोहम ठाकूर तयार पुन्हा एकदा. अनिकेत पाटील गोल्डन फॉर्म मध्ये, गोल्डन पिरियड सध्या त्याचा सुरू आहे. ऑन साइडला फटका, हा देखील चांगला आहे. कहीं पर भी डालो, मैदान के बाहर जाएगी गेंद. बॉल कुठेही कसाही टाका, अनिकेत पाटील प्रत्येक बॉल मैदानाच्या बाहेर पाठवण्याचं सामर्थ्य ठेवतो. काय फलंदाजी करतो अफलातून, अविश्वसनीय फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये अनिकेत पाटीलची आपल्याला पाहायला मिळते. आणि काही वेगळ्याच अंदाजामध्ये तो नेहमी बॅटिंग करत असतो. या स्पर्धेमध्ये देखील तो मनामध्ये तेच धोरण घेऊन उतरलाय. अनस्टॉपेबल, अनस्टॉपेबल, रुकना मना आहे. अनिकेत, अनिकेत आणि फक्त अनिकेत. मॅचची कडा फायनली ज्या विकेटच्या शोधात होती टीम दिव्यांश 11 आदर्श क्रिकेट संघ पडलेगाव, ती विकेट मिळाली. अनिकेतला मैदान सोडावं लागेल, तो मैदानाच्या बाहेर. अडवलाय बॉल. सामना क्रमांक 3 आजच्या दिवसातील आपण पाहत आहोत. दिव्यांग 11 आदर्श क्रिकेट संघ पडलेगाव. खर तर यदुभाऊ आगासन यांनी पुरस्कृत केलेला संघ दिव्यांग 11 या नावाने आपण पाहतो. दुसऱ्या बाजूला मनोज शेठ पाटील आणि आकाशदादा भोईर, वडवली घेसळ, पियुष आयांश 11, स्वर्गीय राकेश मात्रे प्रतिष्ठान, गावदेवी सोनारपाडा. याच क्रीडांगणावरती आपण पाहिले तर टायगर नाईटच्या स्पर्धेमध्ये याच नावाने हा संघ या स्पर्धेमध्ये खेळला. अमोल पाटील साठी हा बॉल वाईड यॉर्कर. चांगला विकल्प निवडला यावेळेस सोहम ठाकूरनं. ओव्हरची समाप्ती, 3 ओव्हरचा खेळ संपन्न झाला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टीम पियुष आयांश 11, स्वर्गीय राकेश मात्रे प्रतिष्ठान, गावदेवी सोनारपाडा संघ पोहोचलाय 42-42 आकड्यावर.
गोलंदाजी मार्कवरती सेकंड स्पेल मध्ये दक्ष आलाय. दक्ष मात्रे बॉलिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. समोर स्ट्रायकर एंडवरती आपण पाहत आहोत बाहुबली ऑफ ग्रामीण टेनिस क्रिकेट सोनापाडा संघाचा बाहुबली सध्या अमर ठाकूर. दक्ष मात्रे समोर कडवट आव्हाने, पण दक्ष मात्रे जरूर पहिल्या स्पेलमध्ये थोडासा महागडा जरूर ठरला होता. 11 धावा त्याने खर्च केल्या, पण ते पॉवर प्ले षटक होतं, फिल्डिंग रेस्ट्रिक्शन होतं. ओहो, ही ओळख आहे दक्ष मात्रेची. खाली ठेवलाय, ऑफ स्टंप वाकवलाय, विकेटचं पतन. अमर ठाकूर बॅक टू दी पेव्हिलियन. विकेट मिळाले. अमर ठाकूर बाद झालाय. दक्ष मात्रे बॉलिंग मार्कवर. पुढचा बॉल आर्यन ठाकूर, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडवरती. ऑफसाइड रिजन मध्ये फटका चांगला आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल अडवलंय. सिंगल तिकडे मिळेल. एकने धावफलक पुढे. तेवढे स्कोरबोर्ड होती. स्कोर मित्र आम्हाला कळवतात 43 धावफलकावर. अनिकेत पाटील जेव्हा फलंदाजी करत होता तेव्हा या विकेटवरती बॅटिंग भरपूर इझी वाटत होती, पण तो बाद झाल्याच्या नंतर आता फलंदाज थोडं स्ट्रगल करताना आपल्याला पाहायला मिळतात. थोडा संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजांनी आता सामना मुठीत आवळण्याचा प्रयत्न केलाय. दिव्यांग 11 हेलिकॉप्टर ओळख स्पष्ट केली. अमोल पाटील रन मशीन त्याला उगाच म्हटलं जात नाही. मिड विकेटच्या बाहेर सिक्सर. पाटीलनं सोनारपाडा संघासाठी गेली कित्येक वर्ष सातत्यानं आघाडीला येत होता, पण इथे मात्र आता आपण पाहतोय षटकाराचं उत्तर मिळालंय. वैभवनं टिपला, झेल संपलाय. अमोल पाटीलचा खेळ तो बाद. इथलं शैलेश दादा पावशे यांच्या संघाविरुद्ध अगदी आपण पाहिलं तर सेमीफायनलच्या महत्वपूर्ण महामुकाबल्यामध्ये 9 बॉल आणि 32 धावांची मॅरेथॉन इनिंग साकारली होती फलंदाज प्रथमेश पालकरीनं, आणि तोच मैदानामध्ये दाखल झालाय. योगेश पाटील स्वस्तात बाद. त्यानंतर अमर ठाकूर, अमोल पाटील, अनिकेत पाटील देखील बाद. मिस्टामिंग फटका. फिल्डर तिथे पोहोचतायत. एका पाठोपाठ एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला. प्रथमतः योगेश पाटील, त्यानंतर अनिकेत, आता अमर ठाकूर, अमोल पाटील आणि आता प्रथमेश पालकरी देखील मैदानाच्या बाहेर. चिराग ठाकूर दाखल झालाय. एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होताना आपण पाहत आहोत. सध्या अडचणीमध्ये सापडलाय तो संघ म्हणजे पियुष आयांश 11, स्वर्गीय राकेश म्हात्रे, प्रतिष्ठान गावदेवी सोनारपाडा. दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय या मॅच मध्ये पुन्हा कंट्रोल मध्ये येण्याचा प्रयत्न दिव्यांग 11 आदर्श क्रिकेट संघ पडलेगावनं केलाय. ही ओळख आहे पडलेगाव संघाची. दक्ष मात्रेनं मात्र काय अफलातून गोलंदाजी केली या स्पेल मध्ये. चिराग ठाकूर साठीचा बॉल खाली राहिलाय.
पकडून प्रत्येक बॉल हाताळला गेलाय दक्ष मात्रेच्या माध्यमातून. अफलातून गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. दिव्यांग 11 आदर्श क्रिकेट संघ पडले गावला पुन्हा एकदा मॅच मध्ये वापसी करून दिली आहे दक्ष मात्रेनं. 4 षटकांचा खेळ संपन्न आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 49. धावपटलावरती पहिल्या ओव्हरमध्ये 23 होत्या. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर तब्बल 34 होत्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये आल्या फक्त 8. शुभम ठाकूर आणि त्यानंतर 7 धावा खर्च करत असताना तब्बल 3 विकेट मिळवले दक्ष मात्रेनं. 4 ओव्हर नंतर 49. शेतकरी प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांचा ज्यावेळेस आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबई येथे जर पहिलं पाऊल टाकलं आणि कानांवरती आवाज आला वेलकम टू दी दी.बा. पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट. शेतकरी प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांच्या हक्काचे नेते दिवंगत लोकनेते स्वर्गीय दी.बा. पाटील यांचं संगीत आपण ऐकलं. शेवटचे षटक आणि राकेश गोलंदाजी मार्कवर. राकेश कुंभारला आपण पाहत आहोत. लास्ट ओव्हर बॉलिंग मार्क वरती येतात. आर्यन ठाकूर साठी हा बॉल लॉफ केलाय. बॉल तिथे क्षेत्ररक्षकाच्या जवळ. विकेट. एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळाले. सोनापाडा संघाचे पूर्णपणे डाव विस्कटला गेला. पत्त्यांच्या बंगल्याला वाऱ्याची झुळूक लागावी आणि तो कोसळावा त्याप्रमाणे पूर्णपणे डाव कोसळला. अनएक्सपेक्टेडली पूर्णपणे एका पाठोपाठ एक फलंदाज बाद झाले. याच विकेटवरती अनिकेतने देखील बॅटिंग केली, पण जेव्हा तो फलंदाजी करत होता तेव्हा अगदी गोलंदाजांची गमछाक उडाली होती. पण तो बाद झाल्याच्या नंतर या मॅच मध्ये गोलंदाजांनी पूर्णपणे ताबा मिळवलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चिराग ठाकूर शेवट गोड करतोय आपल्या संघासाठी. ओव्हर द बॉलर सेट. मुख्य अतिथी मंचाला सलामी ठोकणारा षटकार. फिफ्टी 56 धावा. राकेश कुंभार पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती येतोय. बॉडी लाईन वरती आदळलाय चेंडू. आपण पाहत आहोत सिंगल इकडे प्राप्त केली जाते. पंच लेग बायच्या स्वरूपात धाव असेल.
बिग करण्याचा प्रयत्न आपण पाहत आहोत. तिथे सिंगल घेण्याचा प्रयत्न जरूर होता, पण आता रनआउटच्या स्वरूपात तिथे विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. सेकंड लास्ट बॉलवरती रनआउटच्या स्वरूपात बॅटर चेतन बाद. ठाकूर मैदानाच्या आतमध्ये शेवटचा बॉल आडव्या बॅटनं ऑन साइडला खेळलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. गुड कॅच चांगला असेल. जितेशनं टिपलाय. विकेटचं पतन आणि अगदी आपण पाहिलं 2 ओव्हरनंतर 34 होत्या आणि आता मात्र 5 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोरर मित्र आम्हाला कळतात 57 धावा धावफलकावरती आपण पाहतात 57. शेवटच्या 12 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 14 धावा. इकडे गेला फडकेपाडा ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या फेरीतील अंतिम सामना इथे आपण पाहणार आहोत. आदरणीय बाबूरावजी म्हात्रेने विनंती करेन की आपल्या शुभाचे आपण टॉसची प्रक्रिया तिकडे पूर्ण करायची आहे. पहिल्या फेरीतील अंतिम लढत आपल्याला पाहायला मिळेल. पडलेगावचे आदरणीय बाबूरावजी म्हात्रे साहेबांच्या शुभाचे आपण टॉस करतोय. आपल्याला जोडले गेले आहेत गावदेवी क्रिकेट संघ फडकेपाडा आणि जनवांग क्रिकेट संघ उत्तरशिव मध्ये ही पुढची लढत. पहिल्या फेरीतील अंतिम सामना. टॉसची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. टेस्ट कॉल अँड हेड सिटीज. टॉस जिंकला फडकेपाडा करण्यात आला. डिसिजन काय असेल पेंडिंग. टॉस जिंकलाय गावदेवी क्रिकेट संघ फडकेपाडाने आणि डिसिजन पेंडिंग आहे. काही क्षणात त्याचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. तत्पूर्वी आपण पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेने वळणार आहोत. अगदी पहिल्या 2 ओव्हरमध्ये प्रचंड धावा आल्या. त्यानंतर पुढील 3 ओव्हरमध्ये धावांची गती पूर्णतः मंदावली गेली आणि त्या अनुषंगानं एक जास्त मोठी टोटल स्कोर कार्ड वरती नाहीये, पण गोलंदाजी अटॅक चांगला राहिला तर चांगली बिग फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. त्यामध्ये ती मात्र शंका नाहीये. ऑन गोईंग मॅच कडे पुन्हा एकदा वळूया. पियुष आयांश 11 स्वर्गीय राकेश म्हात्रे प्रतिष्ठान गावदेवी क्रिकेट संघ सोनारपाडा आणि त्यांना फाईट करते टीम दिव्यांग 11 आदर्श क्रिकेट संघ पडलेगाव. यदुभाऊ आगासन यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपण पाहत आहोत. दिव्यांग 11 दुसऱ्या बाजूला मनोज शेठ पाटील वडवली आणि आकाशदादा भोईर घेसर यांनी पुरस्कृत केलेला पियुष आयांश 11 संघाला आपण पाहत आहोत. मॅच तशी सुरुवात होईल. मागरू नारिवलीचे अर्थातच नारिवलीचे ज्येष्ठ समालोचक जगदीशजी पाटील सरांना इन्व्हाइट करेन मायक्रोफोन वरती. इट्स ओव्हर टू यू मागरू. थँक्यू. थँक्यू सो मच. रील स्टार कॉमेंटेटर आमचे प्रथमेश ठाकूर सरांचा आवाज ऐकला आपण की आजच्या पहिल्या सत्रामध्ये जे ते धाबा सुरुवातीला खूप बनवल्या गेल्या सोनारपाडा टीमच्या वतीने आणि त्यानंतर पडले संघाची चांगली गोलंदाजी शेवटच्या 2 ओव्हरमध्ये पाहायला मिळाली. एकूण टार्गेट आहे ते या मॅचमध्ये
58चं टार्गेट घेऊन मैदानामध्ये उतरलाय दक्ष मात्रे आणि स्वप्नील मात्रे हे दोन खेळाडू तुम्हाला पाहा मिळतात. गेम इज ऑन. पहिलाच बॉल फटका चांगला, व्हॉट अ शॉट, सुपर सिक्सर. पाहतोय पहिला गोलंदाज पहिल्या बॉलवरती षटकार. यावेळेस पुन्हा एकदा वरून उचलला, चेंडू चाललाय स्वीपर कव्हरच्या दिशेला. 2 धावा येतील. 2 चेंडू 8 धावा पाहायला मिळाला. या सोनारपाडा टीमने सुरुवात धुंद बेधुंद केली आणि त्यानंतर पडले संघाने केलेली अचूक टप्प्यावरती अचूक गोलंदाजी, त्यामुळे त्यांना 57 धावसंख्येवरती थांबवलं गेलं. 58चं टार्गेट घेऊन मैदानामध्ये उतरलाय संघ. रिवर्स गरज नव्हती यावेळेस. चुकीचं शॉट सिलेक्शन होत असताना ज्या पटक्याने क्रिकेटमध्ये बऱ्याच मोठ्या खेळाडूंचा घात केलाय तसंच पटका खेळत असताना फलंदाज बाद. पहिला धक्का दक्ष मात्रे. बंडाऊनचा खेळाडू सुजल मात्रे. मी म्हणेन दक्षने सुद्धा चांगली फटकेबाजी केली होती. पहिल्या बॉलवरती काय सॉलिड षटकार मारला, अगदी डोळ्याचं पारणं पेडावं एवढा सुंदर सुरेख फटका होता. त्यानंतर 2 आणि त्यानंतर रिवर्स खेळत असताना बाद. हुक केला, चेंडू चालला, शॉट लेगला, डायरेक्ट हिट. ओहो, पहा मिळालं या ठिकाणी बॅट ग्राउंडिंग झाली आहे की नाही आहे, मात्र थर्ड अंपायरला रेफर केलं जाईल. आमच्या स्पर्धेचे आयोजक विजयदादा आहेत, त्या ठिकाणी पाहिलं जाईल एक्झॅक्टली काय घडलंय मैदानामध्ये. फलंदाज बाद आहे, डायरेक्ट हिट झालं. त्यामुळे बऱ्याच वेळा असं चित्र पाहायला मिळालं, बॅटेची आबीतच राहिली आणि धक्का लागला दुसरा. नवीन कॅन्डिडेट पाहायला मिळतो आपल्याला. 2 धक्के लवकर लागल्यात. पहिलं षटक मार्गस्थ असताना अनिकेत पाडीला पाहतोय जबरदस्त कमबॅक करत असताना. षटकार आल्यानंतर एक आगली वेगळी ऍक्शन त्याची पाहा मिळते तुम्हाला. अगदी वेगाने येतोय चेंडू, मात्र वेगानेच तेवढ्याच ताकदीने फेकत असतो. 1 धाव मिळाली. धावसंख्या स्कोरबोर्डवरती 9 धावा झाल्यात. टार्गेट आहे 58 या मॅचमध्ये. नेक्स्ट मॅच उत्तर ईशाच्या विरोधात फडकेपाडा असा सामना असेल चौथा. ओ, चांगला बॉल अगदी सरळ निघून गेलाय. षटकाची सांगता होते, पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 2 बाद 9 अशी धाबा.
आल्या. पहिल्या बॉलवरती षटकाराला असं वाटलं आक्रमणाला खेळत सुरुवात, त्यानंतर 2 आल्या म्हणजे 2 चेंडूवरतीच 8 डबा आल्या आणि त्यानंतर काय घडलं, 4 चेंडूवरती 2 विकेट 1च धाव मिळाली. याचंच नाव क्रिकेट आहे. अप्स अँड डाऊन, चढ उतार, रणे भरलेला क्रिकेटचा खेळ असो. येथे हुकला तो संपला, ठोकला तो मुकला, असंच ठोकला तो जिंकला, असंच काहीसं चित्र तुम्हाला पाहायला मिळत असताना पॉवर प्ले मध्ये जे ते धाबा पडवायच्या होत्या सुरुवातीला चांगले फटके आले, मग त्यानंतर आलेल्या 2 महत्वपूर्ण विकेट. अमर ठाकूर टेनिस क्रिकेटचा बाहुबली गोलंदाजी मार्कवरती कित्येक वर्ष आपल्या नावाची हुकूमत प्रस्थापित करत असताना गोलंदाजी मार्कवरती स्वप्नील म्हात्रे स्ट्राईकवरती. पहिलाच बॉल फटका चांगला बॅटच्या रडारामध्ये, अगदी समालोचक कक्षाला मान वंदना देत असताना आलाय तो षटकार. पहिल्याच बॉलवरती षटकार येताना पाहिला आपण. सेकंड पॉवर प्ले. पुन्हा एकदा एज लागतोय, चेंडू चाललाय लॉंग लेगच्या दिशेला, आउटफील्ड फास्ट आहे. पाहता पाहता चेंडू सीमा पार, षटकारानंतर चौकार. गुड शॉट. सिक्सर. आउटसाइड ऑफ स्टंप सोडून दिला जातोय. पंच बाट चिकून करत असताना प्रशांत पाटीलला पाहतोय. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये स्क्वेअर लेगला पाहतोय या निलेश भोईर आहेत. सुरुवातीला षटकार, त्यानंतर चौकार, पुन्हा एक षटकार आणि पुन्हा आता चेंडू खराब. धाबांचा बेग बाढला गेलाय. धाबा पाहतोय आपण 26 धाबा. स्कोरबोर्डवरती दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. पुन्हा एकदा सोडून दिला जातोय, नाही आहे. लागोपाठचे 2 चेंडू खराब येत असताना पाहायला मिळतात आपल्याला. खराब गोलंदाजी. पॉवर प्ले सुरू आहे, त्यांना माहित आहे की पॉवर प्ले मध्ये तुम्हाला धाबा चांगल्या प्रकारे हवे आहेत. ओ केला चेंडू हवेत आहे. फिल्डर हो झेल या ठिकाणी सोडला की मॅच. झेल टिपण्याची पूर्णपणे संधी निर्माण झाली होती, मात्र झेल सुटला जातो आणि त्याच्या व्यतिरिक्त 1 धाव सुद्धा मिळाली आहे. कॅचेस विन द मॅचेस. चांगल्या खेळाडूला दिलेलं जीवनदान बऱ्याच वेळा तुम्हाला मागात पडतं, हे आजवरचं चित्र राहिलंय. लीडिंग एज आहे, चेंडू पाठीमागे आणि ती चान्स होती, हाफ चान्स होता. 1 धाव कंप्लीट करत असताना 29 धाबा स्कोरबोर्ड वरती. सध्याच्या घडीला पाहतोय पॉवर प्ले सेकंड सुरू आहे. मोठे फटके खेळल्यात अद्यापर्यंत पडले संघ. हॅमर्ड करत असताना ते 1 धाव कंप्लीट केली आहे. सेकंड नेटर मध्ये चेंडू पकडला गेलाय, तोपर्यंत 1 धाव. 2 षटकांचा खेळ संपलाय. 15च्या सरासरीने या धाबा 32 ओव्हरच्या सांगतेनंतर. कैसा हरा है
चला 2 ओव्हरमध्ये 30 झाल्यात. आता 18 बॉल 28 करायच्यात. यश केणे आलाय बॉलिंग मार्क वरती. पहा मिळतंय सोनारपाडा टीमच्या वतीने. फुलटॉस आणि पहिल्याच बॉलवरती कडारा प्रहार केलाय. फटका चांगला आहे. धाबा सुद्धा चांगल्याच मिळतील. 6 धावसंख्या 36. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळला गेला. डायरेक्ट हिट झालं असं तर कदाचित चित्र वेगळं पाहायला मिळालं असं. मात्र एकेरी धाव एकवटली गेली आहे. ओव्हर नंबर 3 चा खेळ सुरू आहे. वाईड बॉल. फटका येते चांगला आहे. मात्र जास्त उंची लांबी कमी. झेल स्वीकारला जातोय अमोल पाटीलच्या माध्यमातून. फलंदाज बाद. अगदी लॉंगॉनला अमोल पाटील होते. सुंदर सुरेख झेल टिपला गेलाय. नवीन बॅटर मैदानामध्ये वैभव म्हात्रे आलाय. स्वप्नील म्हात्रे अद्याप मैदानामध्ये. सलामीचा बॅटर. 3 फलंदाज बाद झाल्यात. धाबा झाल्यात स्कोरबोर्ड वरती द्या. 38 धाबा. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 58चं टार्गेट या मॅच मध्ये. अद्याप 20 धावसंख्येची गरज आहे. धाबा करायच्यात. पुन्हा एकदा चांगला बॉल खोलवर टप्प्याचा होता. ड्राईव्ह केलाय. एकदा मिळत असताना याच्यानंतर सामना तुम्हाला पाहायला मिळेल उत्तर ईशाच्या विरोधात फडकेपाडा.
या दोन संघामध्ये पहिल्या फेरीतील चौथा मॅच असेल. थोडीशी ॲडजस्टमेंट होती आजच्या ज्या संघामध्ये. बिगेट करण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळण घेत असताना डॉट बॉल आलाय. लास्ट गो या ओव्हरमध्ये. हो, पुन्हा एकदा बराच वेळ चेंडू हवेमध्ये होता. एक धाव कंप्लीट केल्या, दुसऱ्या धावेसाठी निघाल्या. दुसरी धाव घातक ठरली असती, मात्र इथे 2 धावा चित्त्याच्या चपाईने पूर्ण करत असताना 3 ओव्हरचा खेळ संपला गेला. 3 ओव्हरमध्ये धावा झाल्या त्या 41 झाल्या. आता 12 बॉल, गरज आहे ती 17 धावसंख्येची. 12 मध्ये 17. यांच्या ठिकाणी आगमन झालं. आपलं मनपूर्वक स्वागत. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. ड्रिंक्स शाली मैदानामध्ये पाहा मिळतोय. आता येणारे 12 बॉल, गरज आहे ती 17 धावसंख्येची. सामना जरी क्लोज असला तरी शेवटी क्रिकेट आहे, कधी काय घरेल हे पाहणं फार सांगणं फार कठीण आहे. आणि अनिकेत पाटील आलाय गोलंदाजी मार्कवरती. पुन्हा एकदा या ओव्हरमध्ये जर कमबॅक झालं तर निश्चित सामना शेवटपर्यंत जाईल. मात्र स्वप्नील म्हात्रेसारखा फलंदाज अद्याप मैदानावरती आहेत, ज्याच्या बॅटमधून सातत्याने धाबा आल्यात. चला, 12 बॉल 17ची गरज. पहिलाच बॉल वाईट आहे. पहिला चेंडू बाहेर आलाय. पुन्हा एकदा सोडून दिला जातोय. 2 चेंडू पाठोपाठ बाहेर आल्यात. गोलंदाज दिशेपासून भरकटलाय. त्यामुळे 2 धावा येथे कमी होतील. आता 12 मध्ये 17 बनवायच्या होत्या, आता 12 मध्ये 15 धावा तुम्हाला बनवायच्यात. लेट कट घ्यायचा होता. आत्ताचा बॉल अगदीच चांगला होता, आतमध्ये वळला, फास्टेट फेकला गेलाय. त्यामुळे चेंडू डॉट. 11 बॉल 15. या मॅचची सिच्युएशन जर पाहिली तर सामना थोडासा क्लोज वाटतोय. हो, लिडिंग एज कीपर आहे त्या ठिकाणी झेल स्वीकारला जातोय. फलंदाज बाद. सुरुवातीचे 2 चेंडू वाईट, त्यानंतर 2 बॉल, विकेट मिळाली आहे. चला, सर्व संघांना सूचना आहेत की चला फास्ट केला. आणि पहा, ज्यावेळेस थर्ड अंपायर दिलं जाईल त्यावेळेस रिव्ह्यू पाहण्यासाठी कोणी येऊ नका, फक्त आमची पंच कमिटी असेल.
त्याच्याने काय होतं, 12वे खेळाडू आले की मग तो गोंधळ होतो. जो निर्णय द्यायचा असतो तो कमिटीला द्यायचा असतो. त्यामुळे प्रत्येकजण आपापल्या परीने सांगत असतो वाईट आहे नाही आहे. त्यामुळे 12वे खेळाडूंना विनंती आहे की कोणी आपण जागेवरच बसायचंय. वाईट बॉल, एक वाईटच्या स्वरूपामध्ये धाव मिळाल्या. तिसरा बाईट या ओव्हरमध्ये. राकेश फटका येते सुद्धा बॅक टू बॉलच केल्यात. चौदा धावसंख्येची गरज आहे दबी या मॅच मध्ये. पहा मिळतं तुम्हाला उलटफेर पाहायला मिळेल का. अगदी सामना क्लोज असताना अनिकेतने सुरुवातीला 2 चेंडू करा फेकले, त्यानंतर केलेली वापसी कमबॅक. फटका येते चांगला. जास्त उंची लांबी कमी आहे का नाहीये आणि आलाय षटकार. का मोठ्या फटक्याच्या प्रतीक्षेत होता आणि तो फटका येत असताना पुन्हा एकदा शॉट एम पोल सक्सेसफुल. ब्युटिफुल. ते जर षटकार आला तर यश मुंडे आमचे जीटीसीचे त्यांच्या वतीने 500 रुपये आहेत. हा मामासाठी दिले तर काय होतं बाच्याने. ओ चांगला बॉल, अगदी यॉर्कर होता. ड्राईव्ह केलाय समोर. एकच जा मिळेल. षटक समाप्त झालाय. 2 षटकार आले आणि एकूण धावसंख्या पाहिजे. इज लेबल झाला. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम रेडी राहायचंय. फडकेपाडा आणि उत्तर शिव. मॅच विनिंग शॉट पहा मिळतोय. जुना बॉल आणून द्या.